आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे मुंबईतून। सीएसएमटी रेल्वे स्थानकाजवळचा पूल काल पादचारी पडला आणि अखेर मुरदाड प्रशासनाला जाग आलेली आहे। या पुलाचं पूर्णपणे पाडकाम करायला आता सुरुवात झालेली आहे। या पुलाचा खालचा सांगाडा आहे स्लॅब तो काल कोसळलेला तर होताच। 60 ते 70% भाग, 30% स्लॅब काल पाडण्यात आला। आता मात्र हा संपूर्ण पूल आहे त्याचा ढाचाच काढला जाणार आहे। त्याच्या पाडकामाला आता अखेर सुरुवात झालेली आहे। काल या ठिकाणी जो अपघात झाला त्याच्यानंतर 6 मुंबईकरांना आपला जीव गमवावा लागलेला होता। 34 मुंबईकर याच्यामध्ये जखमी झालेले होते आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे। काल उरलेला खालचा स्लॅबचा भाग आहे तो अति धोकादायक बनलेला होता, तो पाडण्यात आला आणि त्यानंतर आता संपूर्ण ब्रिज आहे तो पाडण्याचं काम सुरू झालेलं आहे। स्वाती लोखंडे ढोके आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। स्वाती, कशा पद्धतीने हा पुलाचा ढाचा आहे तो पूर्णपणे काढला जाणार आहे, किती वेळ लागणार आहे याच्यासाठी? रेश्मा, जर साधारण बघितला हा अत्यंत रहदारीचा परिसर आहे, त्यामुळे आता हे जे काम सुरू आहे ज्याच्यामुळे हा रस्ता पूर्ण बंद आहे। जेव्हापासून हा पूल कोसळला साधारणतः 24 तास व्हायला आलेत, एक 23 तासांचा कालावधी झाला आणि आता जर आपण बघितलं की हा लोखंडी ब्रिज हा इतका सोपा नाही याला काढणं। याला तुकड्या तुकड्यांमध्ये कापून किंवा त्याला हे करून मग बाहेर काढलं जाणार आहे भागांमध्ये, कारण खूप जड असणार आहे, कारण मध्ये त्याला कुठलाच सपोर्ट नसल्यानं हा केवळ एका म्हणजे दोन्ही बाजूला असा एक मोठे मोठे 2 खांब आहेत असे, त्यामुळे हे लोखंडी खांब असे उतरवणं शक्य नाही, ते हे कापावे लागणार आहे। ज्याचं आता आपण हे दृश्य पाहतोय की कामगार वर चढलेत आणि कुठून कुठून काय करता येईल हे एकंदर बघतायत। पालिकेने जरी म्हटलं असलं की 6-7 तासांचा कालावधी जाईल, तरी आज रात्रभराचा अधिकाधिक वेळ याच्यासाठी खर्च होऊ शकतोय आणि त्याच्यानंतर उद्या सकाळी या रस्त्याच्या रहदारीला सुरुवात होईल। रेश्मा, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे डीडी देसाई असोसिएट्स या स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या फर्मनं याला चांगल्या कंडिशनमध्ये किंवा उत्तम कंडिशनमध्ये घोषित केला आणि म्हणूनच एकंदर या ब्रिजच्या कामाकडे कोणी लक्ष नाही दिलं आणि ही आता मोठा अपघात झाला। विशेष म्हणजे मुंबईतले 6 मोठे ब्रिज, मग त्याच्यामध्ये महालक्ष्मी स्टेशनचा बाहेरचा जो सतत गर्दी असते, अगदी विदेशी पर्यटक पण याचा वापर करतात, दादरचा ब्रिज फुल मार्केटचा, टिळक ब्रिज, असे मोठाले सायन्स स्टेशनचा ब्रिज, सायन्स हॉस्पिटलचा ब्रिज, या ज्या ब्रिजेस आहेत त्यांना संरचनात्मक दुरुस्तीची गरज आहे असं या रिपोर्टमध्ये नमूद केलंय या डीडी देसाईने। पण मग प्रश्न असा निर्माण होतो की खरंच याला नुसत्या संरचनात्मक दुरुस्तीची गरज आहे की हे ब्रिजेस पाडणं गरजेचं आहे? कारण याच्या रिपोर्टवरनं आता सगळ्याच रिपोर्टवर संशय निर्माण होतोय। गिरीश महाजन यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबईतल्या ज्या ब्रिजेसचं ऑडिट झालं त्याचं पुन्हा एकदा रिऑडिट करण्याची गरज मुंबई महापालिकेला पडणार आहे। विशेष म्हणजे मुंबई महापालिकेनं येत्या 24 तासांमध्ये त्याची जबाबदारी ठरवण्यासाठी घेतल्यात, पण मुख्यमंत्र्यांनी मात्र आदेश दिलेत की संध्याकाळपर्यंत सांगायचंच आयुक्तांना की नेमकी कुणाची जबाबदारी आहे। पण आतापर्यंत पालिकेनं आयुक्तांनी कुठल्याही प्रकारे कुणाची जबाबदारी आहे हे घोषित केलेलं नाही। इतकंच काय, एवढी मोठी घटना झाल्यावर आयुक्त अजय मेहता जे या घटनेपासून अवघ्या 100 मीटरवर आहेत, ते साधारणतः आपली बाजू किंवा ज्या पद्धतीनं हे झालंय सगळं याला जबाबदार असणारे आयुक्त अजय मेहता समोर येऊन बोलतही नाहीयेत। कदाचित त्यांना बोलायचं नसेल, कदाचित त्यांना लपवायचं असेल, पण या सगळ्याला ते जबाबदार आहेत हे कुणालाच नाकारता येत नाही। मुंबईतल्या मोठ्या मोठ्या घटना, आगीमध्ये अनेकांचे जीव गेले, तरीही नुसता फक्त ठपका ठेवायचा अधिकार, प्रत्यक्षात कारवाई नाही। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवणं गरजेचं आहे, मग तो अधिकारी असू दे त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे, किंवा मग तो इंजिनियर असू दे ज्यांनी या सगळ्या या पुलाला चांगला पूल म्हणून घोषित केलं होतं आणि त्याच्यानंतर एवढी मोठी दुर्घटना घडली। निश्चित स्वाती, तेव्हा आता थातूरमातूर कारवाई करून चालणार नाहीये, प्रत्येकानं आपापली जबाबदारी पार पाडायला हवी। तर ती मुंबई महापालिका असो, शिवसेनेचे नेते मंडळी असोत किंवा स्वतः पालिका आयुक्त अजय मेहता, प्रत्येकाला जबाबदारीने आता काम करणं आणि दोषींवरती कारवाई करणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। स्वाती, धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा काल सीएसएमटी स्थानकावरती हा पादचारी पूल कोसळला या स्थानका शेजारचा, ज्याच्यामध्ये 6 जणांचा बळी गेला, 34 जण जखमी झाले। त्याच्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली, त्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून देखील अशा प्रकारच्या दुर्घटना होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे। सोबतच या दुर्घटनेची जबाबदारी निश्चित
करून संध्याकाळपर्यंत कारवाई करावी अशा सूचना त्यांनी पालिका आयुक्तांना दिल्याचंही स्पष्ट केलेलं आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाचीही पाहणी केली। स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर देखील जर अशी दुर्घटना होत असेल तर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं ते आज म्हणाले। त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट झालेल्या पुलांची पुनर्तपासणी करावी लागेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितले। त्यामुळे अशा घटनांचा धसका घेतलेल्या सर्वसामान्य मुंबईकराला आता प्रतीक्षा आहे ती कडक कारवाईची। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। आताच जे काही जखमी आहेत त्यांची भेट मी या ठिकाणी घेतलेली आहे। या ठिकाणी जवळजवळ 10 लोक वॉर्डमध्ये आहेत आणि एक पेशंट अजूनही ICU मध्ये आहे, पण आउट ऑफ डेंजर आहे। जे वॉर्डमध्ये आहेत त्यांची देखील स्थिती आता ठीक आहे। एकूणच ही जी काही घटना आहे ही अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारची आहे आणि या संदर्भात चौकशीचे आदेश तर दिलेच आहेत, पण त्यासोबत मी म्युनिसिपल कमिशनरला हे देखील सांगितलेलं आहे की याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती आज संध्याकाळपर्यंत त्यांनी फिक्स करावी आणि त्या संदर्भातली कारवाई करावी आणि त्या संदर्भात बाकी डिटेल त्याची जी इन्क्वायरी आहे तिथे इन्क्वायरी केलीच जाईल। परंतु अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी आपण स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर देखील होतात, हे अतिशय धक्कादायक आहे आणि म्हणून या संदर्भातली जी काही उच्चस्तरीय चौकशी आहे ती तर होईलच, पण आज संध्याकाळपर्यंत प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी याची फिक्स करण्याच्या संदर्भात मी या ठिकाणी जे आयुक्त आहेत त्यांना सांगितलं आहे। तेव्हा एकीकडे मुख्यमंत्र्यांनी जखमींची भेट घेतली आहे, माध्यमांना प्रतिक्रिया दिली, मात्र शिवसेना महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत त्या शिवसेनेने आणि खास करून उद्धव ठाकरे यांनी अजूनपर्यंत एक चकार शब्दही या दुर्घटनेबद्दल काढलेला नाहीये। मागच्या 15 ते 20 दिवसांपासून मला कळतच नाहीये काय बोलावं असं असंवेदनशील वक्तव्य देखील उद्धव ठाकरेंनी आज केलेलं आहे। त्यामुळे साहजिकपणे महापालिकेचा कारभार चालवणाऱ्या शिवसेनेवरती आता राग व्यक्त केला जातोय। मुंबईत 6 जणांनी जीव गमावला। अमरावतीत युतीचा महामेळावा। मुंबईतल्या दुर्घटनेवर उद्धव यांचं मौन। काय बोलावं हे उद्धव यांना कळेना। मुंबईचे कारभारी दुर्घटनेवर का गप्प? मुंबईत मोठी दुर्घटना घडली, पण त्याकडे अधिक लक्ष न देता युती जोमानं प्रचाराला लागली आहे। अमरावतीतल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार भाषणात अनेक विषयांवर भाष्य केलं, पण पूल दुर्घटनेवर बोलण्यासाठी त्यांना काय बोलावं हे मात्र कळत नव्हतं। गेले 15-20 दिवस झालेले बोलायचं काही कळत नाही। गेले 15-20 दिवस झालेले बोलायचं काही कळत नाही। गेले 15-20 दिवस झालेले बोलायचं काही कळत नाही। पूल दुर्घटनेवर उद्धव ठाकरे बोलत नसल्यानं त्यांच्यावर जोरदार टीका होतीये। तसंच मुंबईतल्या पुलांची जबाबदारी असलेल्या BMC वरही रोष निर्माण झालाय। पालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या शिवसेनेवर विरोधकांनी निशाणा साधलाय। मुंबईकरांच्या पेक्षा म्हटलं तर त्या पेंग्विनचं आयुष्य खरं म्हटलं तर चांगलं आहे, कारण त्यांच्यावर 24 कोटी त्यांना AC, एअर कंडिशन आणि सगळ्या काही सुविधा पुरवल्या जातात। बुलेट ट्रेनसाठी सरकार आग्रही आहे, पण मुंबईतली लोकल सेवा आणि पुलांकडे दुर्लक्ष केलं जातंय। या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार टीका केली आहे। देशातलं रेल्वेचं जाळं सक्षम करावं असं मत शरद पवारांनी व्यक्त केलं। 1.25 लाख कोटी रुपये खर्च करून बुलेटचे करण्याच्या ऐवजी या मुंबईमध्ये ह्या दोन्ही ज्या मेजर प्रवासाच्या संबंधित साधनं असलेल्या लाईन्स आहेत त्या अधिक भक्कम कराव्यात, दुरुस्त कराव्यात। सत्ताधाऱ्यांना मुंबईत ज्यांनी जीव गमावला त्यांच्या जीवापेक्षा प्रचार महत्वाचा वाटतोय। ही असंवेदनशीलता सामान्यांच्या मनात राजकीय नेत्यांविषयी चीड निर्माण करायला कारणीभूत ठरतेय। त्यामुळे नेत्यांनी संवेदनशील वर्तन करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।